कोणत्याही प्रकारच्या इंग्रजीतील ग्रामरचा उपयोग न करता फक्त इंग्रजीतील काही पॅटर्न्सचा उपयोग करून फ्लुएंट इंग्रजी बोलण्याच्या या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारची 5 काही इंग्रजीतील पॅटर्न्स शिकणार आहोत की ज्याचा उपयोग करून तुम्ही इंग्रजीमध्ये हजारो प्रकारची वाक्ये फ्लुएंटली बोलू शकाल। तेव्हा आजचा व्हिडिओसुद्धा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचं जे पॅटर्न आहे त्याचा उपयोग करून तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारची इंग्रजी वाक्ये फ्लुएंटली बोलू शकाल। तर आता इथे मी फर्स्ट पॅटर्न लिहिलेला आहे, आय वुड लाईक टू। आता आय वुड लाईक टू हे पॅटर्न तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि या पॅटर्नचा उपयोग तुम्हाला केव्हा करायचा आहे की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायला आवडेल असं सांगायचे असते किंवा माझी अशी इच्छा आहे असं सांगायचं असते, त्यावेळेस तुम्ही ह्या पॅटर्नचा उपयोग करून इंग्रजीतून वाक्य बोलू शकता। त्यासाठी मी आपल्या रोजच्या बोलण्यातील काही मराठी वाक्ये इथे घेतलेली आहेत आणि या पॅटर्नचा उपयोग करून मग आपण ही मराठी वाक्ये इंग्रजी ट्रान्सलेट करणार आहोत। तर आता इथे बघा, मी फर्स्ट लिहिलेलं आहे, मला इंग्रजी शिकायला आवडेल। मग आता शिकायला आवडेल म्हणजे इथे आपल्याला आवडणारी गोष्ट इथे आपण या वाक्यामध्ये सांगितलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला उपयोग करायचा आहे पॅटर्नचा आय वुड लाईक टू। म्हणून या वाक्याची सुरुवात तुम्हाला कशाने करायची आहे, आय वुड लाईक टू हे लक्षात ठेवायचं। म्हणजेच तुम्हाला फक्त काय करायचं आहे, फक्त हे पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे आणि आय वुड लाईक टू हे घेतल्यानंतर तुम्हाला त्या वाक्यातलं वर्ब घ्यायचं असते। आता शिकणे हे वर्ब आहे, शिकायला म्हणजे शिकणे हे वर्ब आहे। शिकण्यासाठी आपण लर्न वापरतो। काय शिकायला आवडेल, इंग्रजी शिकायला आवडेल, म्हणून आय वुड लाईक टू लर्न इंग्लिश। बघा अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे। त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला चहा घ्यायला आवडेल। एखाद्या वेळेस कोणी विचारलं चहा घेणार का कॉफी घेणार, मग आपण म्हणतो मला चहा घ्यायला आवडेल। पण तुम्ही हेच वाक्य जर ह्या पॅटर्नचा उपयोग करून इंग्रजीत बोललात तर त्यावेळेस तुमचे इम्प्रेशन हे जरा जास्तच असेल। मग आता हे वाक्य मला आवडेल म्हणजे तुम्हाला काहीतरी करायला आवडते, त्यावेळेस तुम्ही कोणत्या पॅटर्नचा उपयोग कराल, तर आय वुड लाईक टू। आता इथे वर्ब घ्यायचा, आय वुड लाईक टू घ्यायला आवडेल, घेणे म्हणजेच टेक। आय वुड लाईक टू टेक काय घ्यायला आवडेल, चहा घ्यायला आवडेल म्हणून इथे आपण टी घेतलेला आहे। आय वुड लाईक टू टेक टी म्हणजेच मला चहा घ्यायला आवडेल। किंवा तुम्ही हे वाक्य असं सुद्धा बनवू शकता ॲडव्हान्स स्ट्रक्चरनुसार की आय वुड लाईक टू ह्याव टी। टेकऐवजी ह्यावचा वापर इथे तुम्ही करू शकता, त्यामुळे तुमची इंग्रजी ही जास्त ॲडव्हान्स लेवलची वाटेल। आता नेक्स्ट बघा, मला तुमच्यासोबत यायला आवडेल म्हणजे इथे सुद्धा सांगितलेलं आहे की मला काहीतरी करायला आवडेल, म्हणून इथे तुम्ही या वाक्याची सुरुवातसुद्धा कशाने करणार आहात, आय वुड लाईक टू म्हणजेच हे पॅटर्न वापरायचं। आय वुड लाईक टू यायला म्हणजेच येणे क्रियापद आहे, म्हणून ते तुम्ही याच्यानंतर घ्यायचं असते। आय वुड लाईक टू कम मला यायला आवडेल तुमच्यासोबत, म्हणून तुम्हाला इथे घ्यायचं आहे विथ यू। बघा किती सोपं आहे, म्हणजे हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पॅटर्न, आय वुड लाईक टू कम विथ यू मला तुमच्यासोबत यायला आवडेल, किंवा मला तुम्हाला भेटायला आवडेल, आय वुड लाईक टू मीट यू असं तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला तुमच्याशी बोलायला आवडेल। बघा हे सुद्धा आय वुड लाईकचा उपयोग करून हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करून याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। आता नेक्स्ट पॅटर्न बघा, आय एम टायर्ड ऑफ। आता आय एम टायर्ड ऑफचा उपयोग हा केव्हा केला जातो, तर एखाद्या गोष्टीचा तुम्हाला कंटाळा आलेला आहे ते सांगण्यासाठी, ते इंग्रजीतून सांगण्यासाठी तुम्ही आय एम टायर्ड ऑफ ह्या पॅटर्नचा उपयोग करू शकता। जसं की आता इथे बघा, मी एक रोजच्या बोलण्यातलं आपलं मराठी वाक्य इथे लिहिलेलं आहे की मला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला आहे। आता हे वाक्य तुम्ही आय एम टायर्ड ऑफचा उपयोग करून इंग्रजीत अगदी सहजपणे बोलू शकाल। मग आता आय एम टायर्ड ऑफ, आय एम टायर्ड ऑफ कशाचा कंटाळा आला आहे, स्वयंपाक करण्याचा, म्हणून आपण इथे घेणार आहोत कुक, त्याचं व्हर्बला आयएनजी लावणार आहोत। जेव्हा एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की आय एम टायर्ड ऑफचा उपयोग करताना जेव्हा त्या वाक्यामध्ये क्रियापद दिलेलं असेल त्यावेळेस त्या क्रियापदाला तुम्हाला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे। आय एम टायर्ड ऑफ कुकिंग म्हणजे मला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला आहे। त्यानंतर नेक्स्ट काय आहे, मला वाट पाहण्याचा कंटाळा आला आहे। इथंही वर्ब बघून घ्यायचं, वाट पाहणे हे वर्ब आलेलं आहे इथे म्हणजे स्वेट येणार आहे। मग मला कंटाळा आला आहे यासाठी आपण वापरणार आहोत आय एम टायर्ड ऑफ। आय एम टायर्ड ऑफ काय पाहण्याचा, वाट, म्हणून त्यासाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीमध्ये वेट, म्हणून इथे काय घेणार आहोत आपण वेटिंग। बघा आय एम टायर्ड ऑफ वेटिंग मला वाट पाहण्याचा कंटाळा आला आहे, हे व्हर्ब वापरले आहे। व्हर्ब जेव्हा येते तेव्हा त्याला आयएनजी प्रत्यय लावायचा असतो। आता नेक्स्ट बघा, मला या मोबाईलचा कंटाळा आला आहे। आता इथे व्हर्ब आलेले नाही आहे, इथे फक्त मोबाईल हे नाऊन आलेलं आहे, त्यावेळेस ते नाऊन तिथे घेऊन टाकायचं। मला कंटाळा आला आहे यासाठी तुम्ही काय घेणार, आय एम टायर्ड ऑफ, आय एम टायर्ड ऑफ या मोबाईलचा म्हणजेच ऑफ
दिस मोबाईल. आता इथे वर्ब आलेला आहे का? नाही. जर वर्ब आलेलं असलं तर त्यावेळेस तुम्हाला त्याला ING प्रत्यय लावायचा आहे, क्रियापद जर असलं तर. आणि इथे नाऊन आलेलं आहे, मग ते तसं आपण घेतलेलं आहे, फक्त येईल पॅटर्न वापरून. आय एम टायर्ड ऑफ दिस मोबाईल हे इथे घेतलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आय एम अवेअर ऑफ. बघा, आय एम अवेअर ऑफ म्हणजेच काय की मला जाणीव आहे किंवा मी त्याबद्दल जागरूक आहे असं जर तुम्हाला इंग्रजीत सांगायचं असलं किंवा एखाद्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे, जाणीव आहे, तर त्यावेळेस तुम्ही आय एम अवेअर ऑफ या पॅटर्नचा उपयोग करून इंग्रजीत वाक्य बोलायचं आहे. आता इथे बघा, त्यासाठी मी मराठी वाक्य लिहिलेलं आहे. मला तुझ्या परिस्थितीची जाणीव आहे. म्हणजेच इथे काय आहे? मला जाणीव आहे. अशा प्रकारचं वाक्य जर असलं तर त्यासाठी तुम्ही वापरायचं आहे आय एम अवेअर ऑफ. आय एम अवेअर ऑफ कशाची जाणीव आहे? तुझ्या परिस्थितीची. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? आय एम अवेअर ऑफ तुझ्या, म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत? युअर. आणि परिस्थिती म्हणजेच आपण त्यासाठी काय वापरतो? सिच्युएशन. सिच्युएशन. बघा, इतकं सोपं आहे. आय एम अवेअर ऑफ युअर सिच्युएशन. मला तुझ्या परिस्थितीची जाणीव आहे असं तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता. त्यानंतर त्याला त्याच्या चुकांची जाणीव आहे किंवा त्याला त्याच्या चुका माहिती आहे असं जरी असलं तरी तुम्ही काय म्हणणार? त्याला त्याच्या चुकांची जाणीव आहे. आता इथे आय वापरणार का? मला दिलेला आहे का? तर नाही, त्याला दिलेलं आहे. म्हणून आपण इथे काय वापरणार? ही वापरणार. हे लक्षात घ्यायचं. ही आलं म्हणजेच इथे इज हे हेल्पिंग वर्ब येणार आहे. ही नंतर वापरलं जाते ते. म्हणून इथे काय येणार आहे? ही इज अवेअर ऑफ. त्याला जाणीव आहे. ही इज अवेअर ऑफ. त्याला जाणीव आहे कशाची? त्याच्या चुकांची. त्याच्या म्हणून आपण इथे घेणार आहोत हीज. आणि चुकांची म्हणजेच मिस्टेक्स. मिस्टेक नाही घेणार, मिस्टेक्स घेणार आहोत, कारण इथे चुकांची प्लुरल आहे. म्हणून इथे आपण काय घेणार आहोत? हीज मिस्टेक्स. त्याच्या चुकांची. ही इज अवेअर ऑफ हिज मिस्टेक. आय एम अवेअर ऑफ जरी आपण हे लक्षात ठेवलं तरी तुम्हाला त्यावरून त्याला त्याच्या चुकांची म्हणून ही इज अवेअर ऑफ असं सेंटेन्ससुद्धा तुम्ही इंग्रजीतून बनवू शकता. आता नेक्स्ट बघा, मला या समस्येची जाणीव आहे. समस्येची म्हणजेच मला जाणीव आहे यासाठी तुम्ही काय लिहिणार किंवा काय बोलणार? आय एम अवेअर ऑफ. हे कॉमन आहे. आय एम अवेअर ऑफ या समस्येची. म्हणून समस्या म्हणजेच तुम्हाला इंग्रजीत प्रॉब्लेम हा शब्द माहिती आहे. मग या समस्येची म्हणून आपण घेणार आहोत दिस प्रॉब्लेम. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीत येणार आहे. आय एम अवेअर ऑफ दिस प्रॉब्लेम अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, आय एम अफ्रेड ऑफ. बघा, हे सुद्धा वाक्य, अशा प्रकारची वाक्यसुद्धा आपण बऱ्याच वेळेला मराठीतून बोलत असतो. मग ते हे पॅटर्न वापरून तुम्ही इंग्रजीत बोला. आय एम अफ्रेड ऑफ म्हणजेच एखाद्या वस्तूची, गोष्टीची भीती वाटणं. त्यासाठी काय वापरतात? आय एम अफ्रेड ऑफ हे पॅटर्नचा उपयोग करून इंग्रजीत बोलता येईल तुम्हाला. तर आता खरी भीती जर असली, खरी भीती वाटते म्हणजेच काय की मला अंधाराची भीती वाटते, हे एक वाक्य झालं. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की नाऊनचा उपयोग करायचा आहे. आणि आता इथे एक वाक्य बघा, मला माझी नोकरी जाण्याची भीती वाटते, मला रात्री गाडी चालवण्याची भीती वाटते, असे हे सेंटेन्स मी इथे दिलेले आहे. म्हणजे एखादा वाईट परिणाम होईल त्याची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर त्यावेळेला काय करायचं ते मी आता या वाक्यांवरून तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट आपण बघू, मला अंधाराची भीती वाटते. म्हणजेच इथे वापर करणार आहोत आपण आय एम अफ्रेड ऑफ. बघा, आय एम अफ्रेड ऑफ कशाची? अंधाराची. म्हणजेच इथे आपण घेणार आहोत डार्कनेस. बघा, आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस. मला अंधाराची भीती वाटते, मला कुत्र्यांची भीती वाटते. आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स. त्यानंतर आता नेक्स्ट काय आहे? मला माझी नोकरी जाण्याची भीती वाटते. बघा, इथे डायरेक्ट असं काही दिलेलं आहे का की मला याची भीती वाटते? नाही, नोकरी जाण्याची भीती वाटते. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? जे वर्ब असते त्याला ING प्रत्यय लावायचा. कसा? तो बघा, आय एम अफ्रेड ऑफ. नोकरी जाण्याची म्हणजेच नोकरी गमावण्याची. मग त्यासाठी आपण लुझिंग हा शब्द म्हणजे जे वर्ब आहे त्याला ING प्रत्यय इथे लावणार आहोत. अफ्रेड ऑफ लुझिंग माय जॉब. अशा प्रकारे हा बदल तुम्हाला इथे करावा लागणार आहे. बघा, आलाच असतो. तसं हे सुद्धा आहे, मला रात्री गाडी चालवण्याची भीती वाटते. म्हणजेच इथे सुद्धा तुम्ही काय घेणार? आय एम अफ्रेड ऑफ. आता इथे सुद्धा जे वर्ब आहे त्याला ING प्रत्यय तुम्हाला लावावा लागणार आहे. ड्रायव्हिंग. बघा, ड्राईव्ह हे वर्ब आहे इथे, मग तुम्हाला त्याला ING प्रत्यय लावावा लागणार आहे. ड्रायव्हिंग ॲट नाईट. रात्री गाडी चालवण्याची, म्हणून इथे ॲट नाईट असं आपण घेणार आहोत. आय एम अफ्रेड ऑफ ड्रायव्हिंग ॲट नाईट. हे झालं चौथ्या क्रमांकाचं पॅटर्न.
आता नेक्स्ट बघा, लास्ट, आय एम हॅपी विथ. आता मी तुम्हाला सांगितलं की हे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला वापरत असतो. तर मी तुझ्या कामावर खुश आहे, म्हणजेच इथे मी खुश आहे. आता याचा वापर केव्हा केला जातो की तुम्हाला सांगायचं आहे की मी याबद्दल आनंदी आहे, की मी खुश आहे, की मी तुझ्यावर खुश आहे, असं जर तुम्हाला सांगायचं असलं तर त्यावेळेला आय एम हॅपी विथ या पॅटर्नचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. मग आता इथे दिलं आहे मी तुझ्या कामावर खुश आहे, म्हणून आपण हे कसं करणार वाक्य इंग्रजीमध्ये, तर आय एम हॅपी विथ, मी खुश आहे कशावर, इथे काय दिलं आहे तुझ्या कामावर, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत युअर वर्क. आय एम हॅपी विथ युअर वर्क, मी तुझ्या कामावर खुश आहे. त्यानंतर आता काय आहे, मी तुझ्या निर्णयाबद्दल समाधानी आहे. बघा आपण असं सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणत असतो. मग इथे सुद्धा मी समाधानी आहे म्हणजेच आय एम हॅपी विथ, असं तुम्ही सुरुवात करून टाकायची या पॅटर्नने. आय एम हॅपी विथ कशाबद्दल, तुझ्या निर्णयाबद्दल, म्हणून आपण इथे घेणार आहोत युअर डिसिजन. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे. आय एम हॅपी विथ युअर डिसिजन, मी तुझ्या निर्णयाबद्दल समाधानी आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी आहे. हे वाक्य सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग इथे सुद्धा मी आनंदी आहे म्हणजेच या वाक्याची सुरुवातसुद्धा कशाने होणार आहे, आय एम हॅपी विथ, मी आनंदी आहे कोणासोबत, माझ्या कुटुंबासोबत, म्हणून इथे काय येणार आहे विथ माय फॅमिली. अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे. FAMILY फॅमिली, आय एम हॅपी विथ माय फॅमिली. बघा अशा प्रकारे हे शेवटचा पॅटर्नचा उपयोग तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इंग्रजीतील फक्त 5 पॅटर्न शिकलो आणि त्या पॅटर्न्सवरून मी फक्त काही ठराविकच वाक्ये इथे घेतलेली आहेत, पण तुम्ही या पॅटर्नचा उपयोग करून अनेक प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये बोलू शकता. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईकसुद्धा करा. थँक्यू.